काय झालं, 4th अटेम्प्टमध्ये पण फेल. 5th अटेम्प्ट या सगळ्या गोष्टी तिने चांगल्या प्रकारे फुलफिल केलं आणि अल्टिमेटली 5th अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 1 आणलं. आन्सर रायटिंग काय असतं हे मोस्टली लोकांना कळतच नाही. ते नेहमी या गोष्टीमध्ये कन्फ्यूज असतात की लिहायचं कसं, कधी लिहायचं आणि का लिहायचं, म्हणजे कसं लिहायचं, कोणत्या गोष्टी एक्सेप्ट करायचं आणि लिहिल्याने काय होणार आहे, कसं व्हॅल्युएशन होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आन्सर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी कोण आहे, म्हणजे टोटल 4 अटेम्प्ट्स दिलेले आहेत UPSCचे. त्याच्यामधून मी एक मेन्स दिला आहे आणि एक इंटरव्ह्यू दिला आहे. सो माझ्याकडे चांगला हा एक्सपिरियन्स आहे आणि ही माझी आन्सर मार्कशीट आहे. पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे पाहिजे, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन जास्त पाहिजे. फॅक्ट कलेक्टर नाही बनायचं आपल्याला फॅक्ट युजर बनायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला जे समजावलं ते तुमचं काम काय आहे की तुम्ही त्या प्रोसेसला चांगल्या प्रकारे समजून स्लो बेबी स्टेप्स घेऊन करत जो याचा ॲडव्हान्टेज घेईल तो पोस्ट घेऊन जाईल. आणि आपलं फायनल काम आहे पोस्ट घेणं. की DKMPC जे आपला क्लास आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कोर्स चालू केला आहे. खूप क्वालिटी लेवल्स आहे. त्याच्यामध्ये ते मेंटरशिप प्रोव्हाइड करणार आहेत, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहेत, प्रत्येक क्लासेसचे नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहेत आणि मेंटरशिपमध्ये मी पर्सनली आहे इन्व्हॉल्व. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे राहुल. आज मी तुम्हाला MPSCचं राज्यसेवासाठी आपण जे आन्सर रायटिंग करणार आहोत किंवा आन्सर रायटिंग जी करायची आहे, कारण की पॅटर्न आता बदलला आहे. तर UPSCमध्ये जसं आन्सर रायटिंग असतं डिस्क्रिप्टिव्ह, तसंच आपल्याला MPSCमध्ये पण करायचं आहे. त्याचं आपण आता बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत समजवायला. म्हणजे मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं लाईफ मेन्समध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे इझी डाऊन होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही इझी वेमध्ये गोष्टी समजू शकता आणि आन्सर रायटिंग करू शकता. पण त्याच्या अगोदर आपण एक थोडी शॉर्ट स्टोरी हे करूया. म्हणजे शॉर्ट स्टोरी सांगतो एक तुम्हाला, समजून घ्या ती. फर्स्ट ऑफ ऑल, एक असते मुलगी आहे, ती प्रिपरेशन चालू केलं तिने. UPSC प्रिपरेशन केलं. फर्स्ट अटेम्प्ट दिलं, प्रिलियम्स नाही. सेकंड, थर्ड 3 अटेम्प्ट्स, प्रिलियम्स नाही. 4th अटेम्प्टमध्ये चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून तिने प्रिलियम्स क्लिअर केलं. ठीक आहे. आता प्रिलियम्स क्लिअर झालं, आता मेन हर्डल येतो तो मेन्सचा. तर तिने प्रिपरेशन स्टार्ट केलं. मेन्सचं तिने खूप क्वालिटी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पॉईंट्स काढले. त्याच्यानंतर मग एक्झाम दिली, पण फायनल लिस्टमध्ये नाव नाही आलं. इंटरव्ह्यू पण दिला, पण फायनल लिस्टमध्ये नाव नाही आलं. तर मेन प्रॉब्लेम काय होता मेन्समध्ये, की तिने मेन्सची जी कन्स्ट्रक्टिव्ह पॉईंट्स असतात, म्हणजे डिमांड जी असते क्वेश्चनची, ती तिने ॲड्रेस नाही केलं. त्याच्यानंतर जे व्हॅल्यू ॲडिशन असतं ते तिने ॲडिशन नाही केलं. ते तिने चांगल्या प्रकारे नाही आउटपुट काढलं. मग अल्टिमेटली काय झालं, 4th अटेम्प्टमध्ये पण फेल. मग 5th अटेम्प्टमध्ये या सगळ्या गोष्टी तिने चांगल्या प्रकारे फुलफिल केलं आणि अल्टिमेटली 5th अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 1 आणलं. ती होती शक्ती दुबे. ठीक आहे. ही ऑल इंडिया रँक 1 2024ची. आता ही गोष्टी सांगण्यामागचं महत्त्वाचं कारण काय, की आन्सर रायटिंग काय असतं हे मोस्टली लोकांना कळतच नाही. ते नेहमी ह्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज असतात की लिहायचं कसं, कधी लिहायचं आणि का लिहायचं, म्हणजे कसं लिहायचं, कोणत्या गोष्टी ॲक्सेप्ट करायचं आणि लिहिल्याने काय होणार आहे, कसं व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आन्सर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो चांगल्या प्रकारे एंडपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे बेनिफिट भेटेल. आता हे सांगण्यामागचं माझी क्रेडिबिलिटी काय आहे, तर मी कोण आहे, म्हणजे तुम्हाला गाईड करण्यासाठी माझं काहीतरी क्रेडिबिलिटी असली पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल माझा एक्सपिरियन्स सांगून देतो. तर मी टोटल 4 अटेम्प्ट्स दिलेले आहेत UPSCचे. त्याच्यामधून मी एक मेन्स दिला आहे आणि एक इंटरव्ह्यू दिला आहे. सो माझ्याकडे चांगला हा एक्सपिरियन्स आहे आणि ही माझी आन्सर मार्कशीट आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकता. एसएमध्ये 105 होते. GS 1 2 3 4 सगळ्यांचे तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर बघू शकता. तर हे दाखवण्याच्या मागे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण स्कोर कसा वाढवू शकतो किंवा मेन्स कसं क्लिअर करू शकतो हे तुम्ही माझ्याकडून चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण अगोदर बेसिक समजून घेऊ पेपर्सचं. फॉर एक्झाम्पल एस्से. तर एस्सेमध्ये काय असतं, 2 एस्से विचारले जातात, बरोबर. 2 असतात, 125 मार्क्स ईच, म्हणजे 200 म्हणजे 250 मार्क्स. आणि ते तुम्हाला लिहायचं असतं 1000 to 1200 वर्ड्स. ठीक आहे. आता 1000 to 1200 वर्ड्स म्हणजे कमीत कमी 10 ते 12 पेजेस. ठीक आहे. आता हे 10 ते 12 पेजेस लिहिणं सोपं वाटतं, पण लिहिता आपण जेव्हा स्टार्ट करायला लागतो तर 3-4 पेजमध्ये आपला एसे संपतो, आपला निबंध सगळा संपून जातो, मग विचारच संपून जातात. त्यावेळेस करायचं काय. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रॅक्टिसनुसार ग्रॅज्युअली आपल्याला समजायला लागतात. तर ते आपण हळूहळू करत जाणार. ठीक आहे. तर तुम्हाला त्याचं मी बेसिक कसं आहे ते सांगणार आहे मेन्स आन्सर रायटिंगचं. ठीक आहे. तर GSमध्ये पण आपण बघितलं की टोटल 4 GS आहे, त्यामधून 3 जे GS असतात स्टार्टिंगचे, त्यामध्ये प्रत्येकी 20 क्वेश्चन असतात. ठीक आहे. 10 हे 10 मार्कर असतात आणि 10 हे 15 मार्कर असतात. ठीक आहे. आणि जो 4th GS असतो म्हणजे आपला एथिक्स. ठीक आहे. GS 4 आपला जो एथिक्स असतो त्याच्यामध्ये 19 क्वेश्चन असतात. त्यापैकी 13 क्वेश्चन हे 10 मार्कर असतात
आणि 6 क्वेश्चन म्हणजे 6 केस स्टडीज हे 20 मार्कर असतात. म्हणजे फायनली झाले 250. म्हणजे असे टोटल 250 सगळे आपले हे बायफर्केशन होत असतात. आणि त्यानंतर असतात ऑप्शनल. तुम्ही कोणताही ऑप्शनल चूज करू शकता. 24-26 ऑप्शनल असतात मेन्समध्ये. UPSCला पण तेच आहे, MPSCला पण तेच आहे. तसं माझा होता सोशिओलॉजी. तुम्ही कोणतं पण चूज करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात. 250 मार्क्स ईच पेपर आणि अल्टिमेटली 500 मार्काचा पेपर असतो. त्यापैकी तुम्हाला चांगला स्कोर आणायचा असतो आणि हा एक खूप इम्पॉर्टंट असतो आपला पेपर, ज्याच्यामध्ये आपल्याला जो स्कोर चांगला आला तर आपण फायनली रँक लिस्टमध्ये येऊ शकतो. जसं तुम्ही इथे बघू शकता माझा 141 होता, जो की एक खूप चांगला कॉम्पिटेटिव्ह स्कोर आहे. पण 102 हा इथे स्कोर कमी पडला. मग त्यामुळे अल्टिमेटली मला खूप नुकसान झाला मेन्समध्ये. ठीक आहे. सो हे माझं ओव्हरऑल. आता तुम्हाला मी सांगणार आहे की आपण बेसिकपासून स्टार्ट कसं करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल माझी अंडरस्टँडिंग सांगू देतो तुम्हाला मेन्सची, की ज्याच्यात तुम्हाला कळेल की मेन्स ॲक्च्युली आहे काय. कोणत्या पण गोष्टीला समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला हे समजावं लागेल की त्याचं बेसिक पायाभूत काय आहे, की ते स्टार्ट कुठून होतं, काय आहे ते. तर मेन्स आपण सिम्पली विचार करा ग्रॅज्युएशनच्या वेळेस किंवा आपण जस्ट विचार करा 12च्या वेळेस 10वीच्या वेळेस आपण काय करायचो, आन्सर लिहायचो. सो हे आन्सर लिहिणं सिम्पल, सविस्तर उत्तरे द्या, आन्सर इन ब्रीफ, असं आपण 5-5, 6-6 ओळीमध्ये लिहायचो. सो तेच आहे हे. फक्त इथे पॉईंट काय आहे, आता तुम्हाला 150 वर्ड्स म्हणजे 2 पेजेस किंवा 250 वर्ड्स म्हणजे 3 पेजेस, तर असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आपल्याला आता थोडं उत्तर वाढवायचं आहे. अगोदर जो होता तो थोडा कमी होता, म्हणजे 10वी-12वी ग्रॅज्युएशनला. आता आपल्याला वाढवायचं आहे. तिसरा पॉईंट असा की वाढवायचं पण आहे, पण आता यावेळेस आपल्याला ना फिक्स एक बॉक्स नसणार. जसं तुम्ही एखादं बुक वाचलं आणि तुम्ही आन्सर लिहायला चालू केलं, ते आता इथे नसणार. इथं तुम्हाला तुमचं डोकं लढवावं लागेल. तुम्हाला विचारांची प्रॉपर मांडणी करावी लागेल. प्रेझेंटेशन चांगलं ठेवावं लागेल. बरोबर. हे झालं सिम्पल बेसिक. आता सेकंड पॉईंट आहे सिलॅबस लिंकेज. तर माझी अंडरस्टँडिंग या बाबतीत काय बोलते, की तुम्हाला जर सिलॅबस चांगल्या प्रकारे माहीत असेल तर मेन्स तुम्हाला कळून जातो. आता तुम्ही ऑफिशियल साईटवरून मेन्सचं सिलॅबस डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर DKMPCच्या चॅनलवरून पण सिलॅबस समजून घेऊ म्हणजे तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. तिथून मग तुम्हाला कळून जाईल की सिलॅबस कसा आहे. ठीक आहे. मग GS वाईज एस्सेचा सिलॅबस, त्याच्यानंतर GSचा सिलॅबस, त्यानंतर ऑप्शनलचा सिलॅबस, हे सगळं जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा तुम्हाला कळतं की कोणते पॉईंट्स कुठे कुठे येत आहेत. फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊ आता इथे, जसं GS1 आहे. तर GS1मध्ये जो पहिला येतो तो आपला हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये 5-6 टाईपची हिस्ट्री आहेत, जसं की वर्ल्ड हिस्ट्री, जसं की ॲन्शंट आहे, मेडिवल आहे, मॉडर्न आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपला पोस्ट इंडिपेंडन्स आहे. ठीक आहे. तर हे टाईपचे हे झाले, हिस्ट्री झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपला सोसायटी आहे आणि त्यानंतर जॉग्रफी आहे. तर हे तुम्हाला बायफर्केशन करता आलं पाहिजे आफ्टर सिलॅबसला चांगल्या प्रकारे वाचल्यानंतर. मग हे जेव्हा तुम्ही सिलॅबस चांगल्या प्रकारे वाचलं, त्याच्यानंतर तुम्ही असं बायफर्केशन केलं GS1चं. मग GS2मध्ये पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, त्याच्यानंतर GS3मध्ये तर खूपच जास्त आहे, एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आपलं इकॉनॉमी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इंटरनल सिक्युरिटी, तर ह्या डिझास्टर मॅनेजमेंट, तर ह्या सगळ्यांना तुम्ही मॅपिंग केलं तर तुम्हाला गोष्टी कळणार की हे मोस्टली लिंकेजेस आहेत. लिंकेजेस म्हणजे एक्झाम्पल सांगतो बघा. GS1मध्ये आपण स्टडी करतो जॉग्रफीचा. आता जॉग्रफीमध्ये आपण काय स्टडी करतो, अर्थक्विक आहे, सुनामी आहे. बरोबर. यांचा आपण स्टडी करतो. आणि तेच GS3मध्ये आपण काय करतो, डिझास्टर मॅनेजमेंट. तर समजा अर्थक्विक झाला, मग लोकांवर त्यांचा काय इम्पॅक्ट पडतो, एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट पडतो, तर हे सगळ्या गोष्टी आपण तिथं लिंकेज करतो. ठीक आहे. तर हे आपण मॅपिंग केली. त्याच्यानंतर तिसरा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात. आता MPSCला तर नाही आहे क्वेश्चन, मग त्यामुळे तुम्ही काय रेफरन्सला घेणार, UPSCचे क्वेश्चन. मग जेव्हा तुम्ही UPSCचे क्वेश्चन हे करणार, समजून घेणार, मग त्यानुसार तुम्ही नोट बनवणार की MPSC पण UPSCच्याच लाईनवर क्वेश्चन बनवण्याची क्षमता म्हणजे किंवा जास्त एक्सपेक्टेशन आहेत. बरोबर आहे. पण जर नाही बनवलं तरी पण ते यूज करणार सिलॅबसलाच. बरोबर. तर आपल्याला असे नोट्स बनवायचे की जे PYQ बेस्ड किंवा सिलॅबस बेस्ड दोन्ही पण मिक्सअप म्हणजे असलेले आपल्याकडे रेडी पाहिजेत. हे असेल तरच आपण मेन्स चांगला करू शकतो. म्हणजे मी माझं तुम्हाला पर्सनल एक्झाम्पल सांगितलं, तर माझं असं होतं की मेन्सचे प्रॉपर हे नव्हते, नोट्स नव्हते. मग त्यामुळे काय इश्यू झाला की मी प्रॉपरली
त्या नोट्स मेकिंगचा म्हणजे यूज नाही करू शकलो, म्हणजे एंड मुमेंटला जेव्हा आपल्याला रिव्हिजन करायचा असतो. आणि आत्ता तर जसं MPSCने हे दिलं आहे, टाईम टेबल दिला आहे, तर वेळ आहे आपल्याकडे. म्हणजे एसएचा पेपर झाला त्यानंतर खूप काही वेळ आहे. त्याच्यानंतर मग 2 पेपर असणार एकाच दिवशी, GS1-2, मग तिसऱ्या दिवशी GS3, GS4, मग अजून परत वेळ, मग परत ऑप्शनल. पण UPSCला कसं असतो, एकच म्हणजे आज एस्से, उद्या GS1-2, परवा GS3-4, तर असं सगळं कंप्लीट होतं. मग त्यामुळे काय होतं, वेळ कमी भेटतो. मग त्यावेळेस नोट मेकिंग ही सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते. मग ते तुम्ही काय करू शकता, आयदर तुम्ही आपल्या DKMPCचे नोट्स घेऊ शकता, आपल्या कोर्स लॉन्च झालेलं आहे मेन्सचं, तिथून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. आणि मी कंटेंट डेव्हलपमेंट याच्यामध्ये आहे, टीममध्ये आहे. सो तिथून पण म्हणजे तुम्हाला चांगला कंटेंट पुरवण्याचं काम मी पण करणार. सो तुम्ही तिथून हे एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि स्वतःचं 1 पेजर 2 पेजर नोट्स बनवू शकता. कोणत्याही टॉपिकवर एक्स्ट्रॅक्ट करून नोट्स बनवायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर लिंकेज, देशात, दुनियेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, कुठे काय इश्यू होतो आहे आणि तो कसा सिलॅबसबरोबर लिंक करता येईल, हे तुम्हाला वाचायचे. तुम्ही कोणतेही न्यूजपेपर घेऊ शकता. द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, यापैकी कोणताही न्यूजपेपर वाचायचा आणि ते लिंकेज करायचा प्रयत्न करायचा. आणि डोक्यात हे नेहमी ठेवायचं की सिलॅबसमध्ये जर तो पॉईंट असेल, न्यूजमध्ये जो दिला आहे तो जर सिलॅबसमध्ये असेल तरच तो वाचायचा, नाहीतर तो वाचून काहीही फायद्याचा नाही आहे. ठीक आहे. हे झालं आपलं करंट अफेअर लिंकेज. नंतर 5th पॉईंट आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, हार्ड टू स्टार्ट बट इझी टू डेव्हलप. सर्वात मोठा प्रोक्रॅस्टिनेशन करतो आपण याच्यामध्ये, की मी आज नाही उद्या करतो, परवा करतो, अरे माझं काही प्रिपरेशन झालंच नाही तर मी कसं लिहिणार, मला तर म्हणजे लिहायला होतच नाही, मी तर कधी लिहायला शिकलोच नाही, तर मी कसं स्टार्ट करू. हा सर्वात मोठा आपला न्यूनगंड असतो, प्रॉब्लेम असतो, की मी नाही करू शकत लिहायला स्टार्ट. पण ॲक्च्युली सर्वात इझी आहे डेव्हलप करणं आन्सर रायटिंग. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेन उचलायचं आहे, लिहायचं आहे, काही पण लिहा. विचारलं आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीत आणि तुम्ही लिहिताय कर्नाटकाच्या बाबतीत, चालेल, पण ते सुरुवात करा. जेव्हा तुम्ही सुरुवात करणार लिहायला, तेव्हा तुम्हाला तो कॉन्फिडन्स क्रिएट होईल, की हां ठीक आहे, माझे 10 पॉईंट्स मला लिहायचे होते, पण मी काय केलं, त्याच्यापैकी 2च पॉईंट लिहू शकलो. ठीक आहे, ते खूप छान आहे. का? कारण की आज तुम्ही 2 पॉईंट लिहिताय, तुम्ही ग्रॅज्युअल प्रोग्रेस करणार. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात हे तुमचं प्रोग्रेस वाढत जाईल. टार्गेट नेहमी असा ठेवा, की ज्याच्यामध्ये तुमचं मेन्स खूप क्वालिटी करता येईल तुम्हाला. नाहीतर पॉईंट असा होईल, की तुम्ही प्रिलिम्स पास करताय, पण मेन्समध्ये अटकताय. मग मेन्समध्ये जाऊन फायदा पण नाही आहे. प्रिलिम्स फक्त आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी आपण पास होत नाही आणि फायदा पण नाही त्याचा, बरोबर. सो आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत, की ज्याच्याने आपला लाँग टर्मचा बेनिफिट होईल. मग आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ही त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे. ठीक आहे. नेक्स्ट, प्रिलिम्स माइंडसेट टू मेन्स माइंडसेट. आपण प्रिलिम्समध्ये काय करतो, म्हणजे MPSCचं तरी माझं पण एक्सपिरियन्स तोच होता, की रट्टाबाजी, फॅक्ट्सला पाठ करणं, सगळ्या गोष्टी आत्मसात करून घेणं, की मला हे पण महत्त्वाचं आहे, ते पण महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये डेटा, डबल डिजिटमधला डेटा सगळं पाठ करून ठेवणं, हा आपला प्रिलिम्स माइंडसेट. पण मेन्स माइंडसेटमध्ये असं तुम्हाला डायरेक्ट विचारणार नाही, की हा डेटा कोणता, तो डेटा कोणता, या बाबतीत मला म्हणजे पाहिजे, म्हणजे व्हॉट इज आर्टिकल 21, असं तुम्हाला विचारणार नाही. प्रिलिम्समध्ये हे विचारणार, की आर्टिकल 21मध्ये काय येतं, राईट टू प्रायव्हसी येणार, KS पुट्टस्वामी केस येणार, बरोबर. पण मेन्समध्ये नाही येणार आहे. मेन्समध्ये काय विचारणार, की आर्टिकल 21 जो आहे तो व्हायलेट कसा होतो, म्हणजे जर डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी आपण बघितला तर तो व्हायलेट कसा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कोणी जर तुमच्या फोनमध्ये हे करते, स्पूफिंग करते, किंवा तुमच्या फोनमध्ये कोणीही व्हायरस टाकला, तर तो काय करतोय, तुमच्या प्रायव्हसीला व्हायलेट करतोय, बरोबर. तर हा एक पर्स्पेक्टिव्ह झाला. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने कोणता पण एक रूल आणला, फॉर एक्झाम्पल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल, तर तो काय करतोय, तुमच्या आर्टिकल 21ला वाचवतोय, म्हणजे तुमच्या पर्सनल डेटाला तो वाचवतोय. हा एक पर्स्पेक्टिव्ह आला. किंवा आता रिसेंटमध्ये हे चाललं आहे संचार साथीचा एक न्यूज चाललं आहे, की हे ॲप प्रीइन्स्टॉल होणार आहे प्रत्येक फोनमध्ये. सो त्यामुळे पण प्रायव्हसीचा भंग होऊ शकतो. तर असे तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह बघावे लागतील. इथे पॉईंट काय आहे, तुम्हाला डेप्थमध्ये नाही जायचं आहे, पण तुम्हाला पर्स्पेक्टिव्स वेगवेगळे पाहिजे, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन जास्त पाहिजे. ठीक आहे. डायमेन्शन्स म्हणजे आपण बोलतो सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, असे तुम्हाला डायमेन्शन्स जास्त वाढवायचे आहेत. त्याच्यानंतर फॅक्ट कलेक्टर नाही बनायचं आहे आपल्याला फॅक्ट युजर बनायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणता पण फॅक्ट माहिती आहे,
इकॉनॉमिक्स, पॉलिटी, एन्व्हायरमेंट कोणता पण फॅक्ट माहिती आहे, तर तुम्हाला एक पॉईंट द्यायचं आहे आणि त्याला सबस्टॅन्शिएट म्हणून एक्झाम्पलमध्ये तो एक हे टाकायचं आहे, डेटा टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला इकॉनॉमीमध्ये माहिती आहे की सेन्सस 2011च्या म्हणजे हिसाबाने आपल्या देशामध्ये 121 करोड पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. मग आणि त्याच्याऐवजी मग त्याच्यामध्ये मग 11% पॉप्युलेशन ही पुअर आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार, पॉवर्टीवर जेव्हा क्वेश्चन येईल, आता तुम्ही ट्रॅक करू शकता की पॉवर्टी हे कशामध्ये येणार, GS1मध्ये येणार, GS3मध्ये येणार. ठीक आहे. तर तिथून मग तुम्ही PYQवरून बघू शकता की कोणते कोणते क्वेश्चन आतापर्यंत पॉवर्टीवर आलेले आहेत आणि तसं मग तुम्ही ते सबस्टॅन्शिएट केलं की त्यानंतर मग जेव्हा तुम्ही एक्झाम्पल देणार म्हणजे सेन्सस 2011चा, तर तेव्हा सांगणार की 11% पॉप्युलेशन ही 2011 सेन्ससच्या हिसाबाने काय आहे, पुअर आहे. हा तुम्ही एक्झाम्पलमध्ये देणार. म्हणजे आपल्याला डेटा काय करायचा आहे, यूज करायचं आहे. आणि शेवटचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट, आपण लिहितोय पण डोळे बंद करून लिहितोय असं नाही झालं पाहिजे. आपण डिमांड फुलफिल केली पाहिजे कोणत्या पण क्वेश्चनची किंवा कोणत्या पण त्या पेपरची, तेव्हाच आपल्याला मार्क्स पडतील. आपल्याला मार्क्स इथे गेन करायचे आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये PhD नाही करायची. ते आपण चांगल्या प्रकारे केलं आणि डिमांड आपण फुलफिल केली तर इझिली आपल्याला मार्क्स भेटतील आणि आपण या सायकलमधून सर्वात लवकर बाहेर निघू. ठीक आहे. तर हे माझी होती सगळी अंडरस्टँडिंग जी तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळ्या अंडरस्टँडिंग जे आहेत हे समजायला मला 4 वर्ष लागले. ठीक आहे. तर त्या गोष्टी तुमच्याबरोबर नाही झाल्या पाहिजे म्हणून मी हे चांगल्या प्रकारे तुम्हाला समजवल्या. ठीक आहे. आता आपण बघून घेऊ आन्सर रायटिंगचे लेवल्स काय असतात, म्हणजे कसं आन्सर रायटिंग हे स्टार्ट केलं पाहिजे. तर पहिला तर फाउंडेशन लेवल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही याला टॉपिकला वाचता किंवा कोणत्या पण म्हणजे याच्यामध्ये जाता, स्टँडर्डमध्ये जाता, 10वी 12वी ग्रॅज्युएशनला जाता, तर तुम्ही काय सुरुवात करता की बेसिकपासून स्टार्ट करूया, फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग करूया. तर आन्सर रायटिंगमध्ये पण हेच आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे. तुमचं बेसिक स्ट्रक्चर, तुमची जी क्लॅरिटी असणार खूपच म्हणजे त्या बाबतीत कशी असणार की एक तर तुम्हाला माहिती आहे, एक तर तुम्हाला नाही माहिती आहे, हेच तुम्हाला असणार. पण असं पण करू शकतो आपण की नाही माहिती आहे तरी लिहितो आहे आणि तो थोडाफार करेक्ट जातो आहे. तर याला आपण बोलतो क्लॅरिटी. जेव्हा तुम्हाला गोष्टींची क्लॅरिटी वाढते तेव्हा तुम्ही गोष्टींना चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करता आणि ते बरोबर टच होतं त्या गोष्टींना. म्हणजे आपण बोलतो ना बुल्स आहे, कोणत्या पण गोष्टींना आपण म्हणजे हे केलं, बाण मारला आणि तो बरोबर जवळ जाऊन लागला. तर क्लॅरिटी असेल तर बरोबर तो बाण लागतो. त्याच्यानंतर शॅलो कंटेंट म्हणजे काय की तुम्ही जास्त डीपमध्ये नाही गेले, वरवरचं सगळं वाचलं आहे. तर हे तुमची सुरुवात आहे इथे. ठीक आहे. आता याला वेळ लागेल. याला जेव्हा तुम्ही काय करणार, वाचणार. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता तुम्ही कोणता पण एक बुक घेतला, NCERTचा बुक घेतला. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, 11thचं आपलं पॉलिटिकल थेअरीचं वाचलं. ठीक आहे. पॉलिटिकल थेअरीचं बुक वाचला आणि त्यामधून तुम्हाला कळलं की सेपरेशन ऑफ पॉवर काय असते, त्याच्यानंतर फेडरलिझम काय असतं, हे तुम्ही वाचलं असणार. ठीक आहे. जर नाही वाचले तरी पण ठीक आहे. तर तुम्ही हे बघितलं, फेडरलिझम काय असतं हे वाचलं आणि तुम्हाला थोडं थोडं कळलं. आता हा तुमचा फाउंडेशन क्रिएट झाला. ठीक आहे. आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स क्रिएट करून घ्यायचे आहेत की चला बाबा हे फेडरलिझमचा हा पॉईंट आहे, मी हे चांगल्या प्रकारे काय करून घेतो, आपल्या एका नोटबुकमध्ये रेडी करून ठेवतो, लिहून ठेवतो, जिथून मला परत दुसरीकडे पळायची गरज पडणार नाही फेडरलिझमच्या टॉपिकसाठी. ठीक आहे. मग सेकंड लेवल असतो, तो असतो डेव्हलपिंगचा म्हणजे काय, जिथे तुम्ही रिलेव्हंट पॉईंट लिहिता, लिमिटेड ऑर्गनायझेशन करता आणि ॲव्हरेज एक्सप्रेशन देता. म्हणजे फॉर एक्झाम्पल फेडरलिझम तुम्ही वाचला, आता तुम्हाला ना क्वेश्चन विचारला आहे की फेडरलिझमचा इम्पॅक्ट कसा होतो ओव्हरऑल याच्यामध्ये पॉलिटीमध्ये, किंवा कॉन्स्टिट्यूशन फेडरलिझम बाबतीत कसा बोलतो. ठीक आहे. तर तुम्हाला रेलेव्हंट पॉईंटच आले पाहिजे त्यामध्ये. म्हणजे आपला जो शेड्यूल 7 आहे, जो युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट असे बायफर्केशन करतो. म्हणजे कॉन्स्टिट्यूशननेही आपल्याला दिलं आहे की क्लिअर कट फेडरलिझम असला पाहिजे. आता फेडरलिझमचे टाईप्स असतात, कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर हे तुम्हाला रेलेव्हंट पॉईंट तिथे लिहिता आले पाहिजे त्या आन्सर रायटिंगमध्ये, त्या क्वेश्चनमध्ये. आता हे कसं येणार, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला फाउंडेशन स्ट्रॉंग करणार मग तेव्हाच त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स दिसत जातील की हां फक्त फेडरलिझम नाही आहे, याच्याबरोबर अजून एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये तुमचं एक्सप्रेशन अजून वाढत जाईल. थर्ड जो येईल तो येईल थोडासा प्रोफिशियंट, म्हणजे अजून थोडा क्वालिटीचा लेवल. म्हणजे इथे तुमचं वेल स्ट्रक्चर्ड असेल. वेल स्ट्रक्चर्डमध्ये काय असतं,
इंट्रो बॉडी कन्क्लुजन. आता आपण हे पुढे बघणारच आहोत, इंट्रो बॉडी कन्क्लुजन कसं लिहायचं. माझं आन्सर पण मी तुम्हाला दाखवणार की मी कसं लिहितो आणि त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनालिटिकल कसं असलं पाहिजे क्वेश्चन, की तुम्ही कोणताही क्वेश्चन विचारला तर तुम्ही डायरेक्टली जे येतं ते लिहिलं. म्हणजे आता एक पेज आहे आणि तुम्ही क्वेश्चन बघितलं जे येतं ते स्टार्ट केलं लिहायला. त्याचं काय पॉईंट नाही आहे, कारण की क्वेश्चनची डिमांड तुम्ही फुलफिल नाही केली, तुम्ही ॲनालिटिकल नाही बनले आणि अल्टिमेटली तुम्ही त्या गोष्टीमध्ये फेल झाले. का फेल झाले? कारण की क्वेश्चन जे विचारले ते तुम्ही नाही बघितलं. तिसरा, गुड एक्झाम्पल्स. आता तुम्ही जेव्हा पण क्वेश्चन बघितला, त्याचा आन्सर स्टार्ट केला, एक पर्स्पेक्टिव्ह, एक पॉईंट तुम्ही दिला आणि पॉईंट दिल्यानंतर तुमचा एक्झाम्पल त्यामध्ये नाही आला, तर असं ते मोनोटोनस क्रिएट होतं. म्हणजे तुम्ही फक्त लिहिताय, पण तुम्ही त्यांना सबस्टॅन्शिएट नाही करत आहे. फॉर एक्झाम्पल, जसा आता कोणताही एक पॉईंट घेतला फेडरलिझमचा आणि त्यामध्ये तुम्ही सांगताय की असं असं आहे बाबा, कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम आहे, तिथे खूप क्लॅश होतो, मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल नाही दिला. पण जर तुम्ही असा एक्झाम्पल दिला की तामिळनाडू आणि सेंटरचा खूप मोठा चॅलेंज होत असतो, ठीक आहे, किंवा केरलाचं आणि तामिळनाडूचं, केरला आणि याचं सेंटरचं हे असतो कॉम्पिटेटिव्ह, म्हणजे एकमेकांबरोबर टसल चालू असते, तर हे एक्झाम्पल जेव्हा तुम्ही देता तर तिथे एक तुमचं लेजिटिमसी क्रिएट होते की हां, हे एक चांगला पॉईंट बनलेला आहे आणि त्याला सबस्टॅन्शिएट पण झालेला आहे एक्झाम्पलच्या थ्रू. ठीक आहे, हे झालं. मग फोर्थ स्टेज क्रिएट होतो, जो असतो ॲडव्हान्स्ड आणि जिथे आपल्याला पोहोचायचं आहे मेन्स आन्सर रायटिंगमध्ये. ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टी डायमेन्शनल व्हॅल्यू पाहिजे, क्रिस्प प्रेझेंटेशन पाहिजे आणि टॉपर लेवल इन्साईट पाहिजे. टॉपर लेवल इन्साईट पाहिजे म्हणजे काय, की असे आन्सर असले पाहिजे की टॉपरचं आणि तुमचं जुळलं पाहिजे आन्सर्स. मग ते जुळतील, कधी जुळतील? या फोर्थ स्टेजला, जेव्हा तुम्ही एक भरभक्कम म्हणजे स्ट्रॉंग तुमचा फाउंडेशन केलं असणार, तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन केलं असणार, त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी वाईज प्रॅक्टिस केली असणार. अगोदर तर व्हॅल्यू ॲडिशन आणि नंतर प्रॅक्टिस आणि पुन्हा प्रॅक्टिस केली असणार. आणि तुम्ही UPSCचे असो, म्हणजे कोणते पण टॉपरला तुम्ही एकदा बघा, त्यांचे तुम्ही यूट्यूबवर खूप सारे आपले हे आहेत गायडन्स प्रोग्राम, म्हणजे गायडन्सचे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघा. तुम्हाला त्याच्यातून एक सिम्पल कळेल की ते प्रॅक्टिस त्यांनी खूप केलं आहे, म्हणजे आन्सर रायटिंग खूप जास्त लिहिलं आहे त्यांनी. जेव्हा ते अशा सगळ्या गोष्टी लिहितात, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करतात, ट्राय करतात, तेव्हा जाऊन त्यांना कळतं की हां, हे इथे प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व करायचे आणि नंतर मग आपल्याला तिथे रिफाईन करायचं आहे स्वतःच्या आन्सरला. म्हणजे आन्सर कसं असलं पाहिजे, मग फायनली मल्टी डायमेन्शनल येईल, क्रिस्प प्रेझेंटेशन वाईज येईल, म्हणजे इंट्रो बॉडी कन्क्लुजन, टॉपर लेवल इन्साईट भेटेल आपल्याला, म्हणजे त्याच्या थ्रू आपण समजून घेऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये क्वालिटी बनणार. आता हे एका दिवसाचं काम आहे का? तर नाही, एका दिवसात तर बिलकुल होणार नाही. पण नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला आन्सर रायटिंग चांगली करायची असेल तर तुम्हाला ग्रॅज्युअली प्रोग्रेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, पेन घ्या, लिहायला स्टार्ट, काहीच डोक्यात विचार नाही. दुसरा, स्वतःला एक टार्गेट ठेवा. जसं माझं, म्हणजे मी स्वतःला असं टार्गेट ठेवायचं की मला जास्त नाही लिहायचं, मला फक्त 21 डेजला म्हणजे हे करायचं, लिहायचे. म्हणजे मी असं स्वतःच्या डोक्याला ट्रिक करायचो की चल बाबा, आपल्याला 21 दिवस फक्त लिहायचं, त्याच्यानंतर नको लिहू. जेव्हा मी 21 दिवस कंटिन्युअसली लिहायचो, म्हणजे 2 क्वेश्चन डेली लिहायचे फक्त, जास्त नाही, किंवा 1 क्वेश्चन लिहा, चला 1 क्वेश्चन डेली लिहायचं, तर 1 क्वेश्चन डेली लिहिलं 21 दिवस, 22व्या दिवशी असं फिलिंग येते की चला 1 क्वेश्चन तरी लिहू, कारण की आता काहीतरी नवीन नाही आहे माझ्यासाठी. मग 1 क्वेश्चन मी लिहितो 22व्या दिवशी आणि ती जी फिलिंग असते ती काय नवीन वाटत नाही, असं वाटतं की हां ठीक आहे, रोजचं चाललं आहे, लिहितो आहे. मग तो जो पहिला आपल्याला एक क्रिएट होतो की मला आता फिलिंगच येत नाही आहे लिहायची, ती फिलिंग संपून जाते आणि मी लिहू शकतो ही फिलिंग क्रिएट होते. आणि मग तिथून आपला प्रवास चालू होतो प्रॉपर एका प्रोसेसचा. आणि ती आन्सर रायटिंगची प्रोसेस ती खूप महत्त्वाची असते, जी तुम्ही जेव्हा चांगलं जगायला लागता, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये जगायला लागता, तर तुम्हाला आन्सर रायटिंग ही खूप इझी वाटते. आणि लिटरली सांगतो मी, खूप इझी आहे. काहीच याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, काहीच याच्यामध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही, जर तुम्ही स्लो इझी स्टार्ट केलात तर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण ना IBC फ्रेमवर्क बघून घेऊ, म्हणजे इंट्रो बॉडी कन्क्लुजन. आता माझा आन्सर एक दाखवतो तुम्हाला, तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे, तर हा क्वेश्चन होता 2025चा, हा क्वेश्चन आहे 2025मध्ये GS1ला विचारला होता, तो मी इथे आता डिस्कस करतो. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 1 होता,
डिस्कस द सलाईन फीचर्स ऑफ दी हरप्पन आर्किटेक्चर. आता मोस्ट ऑफ लोकांनी वाचलं असणार हरप्पन आर्किटेक्चर म्हणजे आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलं यांनी डिस्कस द सलाईन फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. इझी क्वेश्चन आहे, सिम्पल आहे, काय जास्त डोकं लावायची गरज नाही आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये थोडं ॲनालिटिकल म्हणजे वे काय आहे की UPSC काय करते, जे MPSC पण करू शकते. डिस्कस असा एक वर्ड देणार, नंतर ते देणार ॲनालाइज, नंतर ते देणार क्रिटिकली इव्हॅल्युएट, किंवा कधी ते देणार एक्झामिन. ठीक आहे. तर अशी जेव्हा ती वर्ड्स देते तर यांचं मिनिंग वेगवेगळं होऊन जातं. म्हणजे डिस्कसचा अर्थ काय आहे की सलाईन फीचर्स काय काय आहेत हे तुम्ही आम्हाला त्या आर्किटेक्चरचे सांगा, म्हणजे हे डिस्कस करा, त्याच्या बाबतीत चर्चा करा. ॲनालाइज म्हणजे काय की ते ॲनालिसिस करून दाखवा की का ते स्ट्रक्चर असे आहेत, त्यांचं काय एक युनिकनेस आहे. क्रिटिकली इव्हॅल्युएट म्हणजे काय, इव्हॅल्युएशन करायचं आहे, म्हणजे ते चांगलं आहे का वाईट आहे ते सांगायचं आहे, पण वाईट काय काय आहे ते पण दाखवायचे. म्हणजे क्रिटिकली म्हणजे काउंटर पॉईंट्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचे असतात. आणि एक्झामिन काय, एक्झामिन करणं कोणत्याही गोष्टीला, म्हणजे हे चांगलं पण आहे हे वाईट पण आहे, हे दोन्ही गोष्टी त्यांना पटवून दाखवणं किंवा त्यांना लिहून दाखवणं, तर हे याला बोलतो आपण एक्झामिन. तर असे हे टेल वर्ड्स बोलतो आपण याला. ठीक आहे. टेल वर्ड्स हे शेवटी असतात किंवा काही कुठे स्टार्टिंगला पण असं, जसं या क्वेश्चनमध्ये आहे. तर हे वर्ड्स काय करतात, क्वेश्चनचं कसं लिहावं ते हे करतात, फिक्स करतात. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आपण बघतोय, डिस्कस द सलाईन फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. तर हे बघा, आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये स्टार्ट करायचं आहे इंट्रोडक्शन. 25 ते 30 वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचं असतं. आता हा 150 वर्ड्सचा क्वेश्चन आहे. 150 वर्ड्स म्हणजे 10 मार्कर. ठीक आहे. तर 10 मार्कर आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, याला 2 पेजमध्ये लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं कमी लिहायचं आहे. तर पहिलं काय, हरप्पन कल्चर इज ऑल्सो नोन ॲज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, रिगार्डेड ॲज अर्लिएस्ट मॉडर्न सिव्हिलायझेशन ड्यू टू इट्स अर्बन आर्किटेक्चर सिग्निफाईंग डेव्हलपमेंटल प्रॉमिनन्स फ्रॉम 1500 BC एरा. ठीक आहे. सिम्पल इंट्रो दिला, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बोलतात त्याला. आणि हे मॉडर्न सिव्हिलायझेशनचं काय आहे, एक इम्पॉर्टंट सिग्निफिकंट व्हॅल्यू दाखवणारं आहे. ठीक आहे. 1500 BC याचं डेट 2600 ते 1900 BC आहे. ठीक आहे. तर हे आपण चेंज करू शकतो. दुसरा, आता हे इंट्रो केला त्यानंतर आपण थोडंसं एक डायग्रामॅटिक वे दाखवायचं. आपण थोडंसं त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल तर डायग्राम्समध्ये आपण काय करायचं असतं, ग्राफ करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, हब अँड स्पोक दाखवू शकतो. हब अँड स्पोक काय असतं की एक सेंट्रल पॉईंट आहे आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे डिफरंट पॉईंट्स दाखवतायत. ठीक आहे. याला आपण बोलतो हब अँड स्पोक. तिसरा पॉईंट असतो मॅप. ठीक आहे. आता MPSCसाठी काय असणार, महाराष्ट्राचा मॅप चांगल्या प्रकारे करून घ्या, इंडियाचा मॅप चांगल्या प्रकारे करून घ्या, वर्ल्डचं चांगल्या प्रकारे करून घ्या, ज्याच्याने तुम्हाला काय होईल, इझी वेमध्ये फ्लुईड वेमध्ये लिहिता येईल. आता MPSCमध्ये असं स्पेक्युलेशन आहे की ते लाईन वाईज असू शकतं किंवा ते ब्लँक असू शकतं, पण ठीक आहे, जेव्हा ते येईल MPSCचं फायनल गाईडलाईन्स किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला कळूनच जाईल. ठीक आहे. तर तेव्हा तुम्ही तरी पण लाईनचा असला तरी पण त्यामध्ये तुम्ही मॅप बनवू शकता. सो इट्स इझी. ठीक आहे. आणि मॅप बनवल्याने खूप चांगल्या प्रकारे एक रिप्रेझेंटेशन वाटतं. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता इंडियाचा एक सिम्पल मॅप बनवला आपण. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण दाखवलं की कुठे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे, हरप्पन कल्चरचे हे आहेत, सेंटर्स आहेत. जसं मांडा हा नॉर्थमध्ये. आता तुम्हाला इथे बघा प्रिलियम्सचं यूज करायचं आहे. प्रिलियम्सला आपण वाचलं असणार, मांडा हे नॉर्थला, दैमाबाद हे साऊथला, अलमगीरपूर हे ईस्टला, सुतका गेंडोर हे वेस्टला. तर हे तुम्ही डायरेक्टली असं दाखवू शकता. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये दाखवू शकता की हरप्पन एक्सटेन्शन अक्रॉस रिव्हर व्हॅली. ठीक आहे. म्हणजे रिव्हर व्हॅलीवरच ते मोस्टली बनला होता, त्यांचे जेवढे पण सिटीज होत्या. ठीक आहे. हे झालं तुमचं सिम्पल डायग्राम. आता मेन जो क्वेश्चन आहे आपला, डिमांड क्वेश्चनची, की सलाईन फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. तर सलाईन फीचर्स, कोणते सलाईन फीचर्स होते, सलाईन फीचर्स म्हणजे महत्त्वाचे खूप युनिक फीचर्स. तर पहिला, मॉडर्न ॲस्पेक्ट ऑफ रोड बिल्डिंग विथ विंडो अवे फ्रॉम द रोड साईड. पहिला तर जे मॉडर्न ॲस्पेक्ट्स होते रोड बिल्डिंगचे ते खूपच म्हणजे वेगळे होते. जसं हे 90 डिग्री अँगल बघा, असा मॅप तुम्ही म्हणजे चांगला एक छोटासा डायग्राम काढू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता की 90 डिग्रीचा हे होता, कट होता.
ठीक आहे. आणि विंडोज जे होते ते रोड साईडपासून लांब होते, म्हणजे त्याचं म्हणजे पॉईंट काय होता, प्रायव्हसी पर्पज. ठीक आहे. ओके. सो सेकंड पॉईंट, स्टोरेज फॅसिलिटीज फॉर ग्रेन्स. त्याचा एक्झाम्पल काय, ग्रेट ग्रॅनरीज जे होते हरप्पामध्ये, मोहनजोदारोमध्ये. तर तुम्ही काय म्हणजे काय केलं याच्यामध्ये, सेकंड पॉईंट आपण ग्रेन्सचा लिहिलं आणि त्याचं मग एक्झाम्पलने सबस्टॅन्शिएट केलं. त्याच्यानंतर लोअर टाउन्स आणि सिटाडेल याच्यामध्ये डिव्हिजन होता, म्हणजे लोअर टाउन आणि सिटाडेलचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सोशल बायफर्केशन याच्यासाठी होता. म्हणजे एक्झाम्पल त्याचा कालीबंगन राजस्थानमध्ये जी साईट आहे त्याचं त्यांनी काय केलं होतं, म्हणजे वेस्ट साईडला सिटाडेल, ईस्ट साईडला लोअर टाउन. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ, प्रेमॅच्युअर ॲग्रिकल्चर टूल्स फॉर एर्स्टवाईल टिलिंग ऑफ लँड. म्हणजे जे नांगरणी करायची असते त्याच्यासाठी जे त्यांचे हे होते ॲग्रिकल्चर टूल्स होते ते त्यांनी यूज केले. मग त्याचं एक्झाम्पल जे प्लाव फील्ड होतं कालीबंगनमध्ये, म्हणजे असं एक फील्ड भेटलं होतं कालीबंगनमध्ये जे नांगरणी केली होती त्याची. ठीक आहे. हे त्यांनी शोधून काढलं आर्किओलॉजिकल सर्वेने. त्याच्यानंतर यूज ऑफ बर्न्ड ब्रिक्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चरल बिल्डिंग. एक्झाम्पल 2 स्टोरी हाऊसेस विथ सेंट्रल कोर्टयार्ड, ड्रेनेजेस इन लाईन विथ दी हाऊसेस. हे म्हणजे कसलं की बर्न ब्रिक्स म्हणजे जे विटा होते जे त्यांनी म्हणजे जाळून बनवल्या होत्या ते जे होते त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगमध्ये यूज केला. मग त्याचं एक्झाम्पल 2 स्टोरी हाऊस म्हणजे दोन म्हणजे याचा इमारती बनवल्या त्यांनी 2 लेयरच्या. त्यानंतर ड्रेनेज त्यांनी क्रिएट केले, जसं एक्झाम्पल आपण चांगल्या प्रकारे बघू शकतो इथे गुजरातमध्ये एक साईट आहे तिथे. तर स्पिरिच्युअल कॉंग्लोमरेशन रिक्वायर्ड ॲडिक्वेट स्ट्रक्चरल फॅसिलिटीज, म्हणजे स्पिरिच्युअली सगळे एकत्र मिळून असं काहीतरी रिच्युअल करण्यासाठी ते असायचे. तर त्याचं एक्झाम्पल ग्रेट बाथ ॲट मोहनजोदारो. ठीक आहे. तर काय केलं याच्यामध्ये, क्वेश्चन त्या पॉईंट लिहिला आणि त्याचा एक एक्झाम्पलने सबस्टॅन्शिएट केला. त्याच्याने काय झालं की तुम्ही जो क्वेश्चन आहे तो चांगल्या प्रकारे तिथे म्हणजे आन्सरचा ॲड्रेस करून टाकला विथ सबस्टॅन्शिएटेड एक्झाम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकिंग ऑफ सील्स वेज फॉर इकॉनॉमिक ट्रेडिंग फॅसिलिटेशन. ठीक आहे. म्हणजे सील्स पण त्यांनी यूज केल्या जे खूप म्हणजे ट्रेडिंगसाठी महत्त्वाच्या होत्या. आता हे झालं आपलं बॉडी. ठीक आहे. 7 पॉईंट लिहिले. जनरली 6 to 7 पॉईंट्स सफाईज होतात, म्हणजे एवढं मोर दॅन इनफ आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, पॉईंट्स असे लिहायचे आहेत की ते वेगवेगळे डायमेन्शन दाखवतील. तुम्हाला डेप्थला जास्त नाही जायचं आहे, तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन वाईज जायचं आहे. म्हणजे तुम्ही किती एरिया कवर करू शकता हे बघण्याचा प्रयत्न करतो आन्सर चेकर. मग तुम्हाला ते त्यांना एरिया जास्त दाखवायचे. आता हे झालं बॉडी. आता थर्ड, कन्क्लुजन. आपला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंट्रोडक्शन बरोबर कन्क्लुजन. सो हरप्पन कल्चर इज द टेस्टामेंट ऑफ ह्युमन हिस्ट्री विथ अटमोस्ट प्रेसिजन अँड ॲक्युरेसी इन आर्किटेक्चरल ग्रोथ, टेकिंग इन्स्पिरेशन थ्रू स्मार्ट सिटी मिशन. आता मी इथे काय केलं आहे, जो आपला क्वेश्चन होता तो हरप्पा कल्चर बाबतीत होता. मी त्याला काय केलं, जे आजच्या टाईमचं आहे करंट सिच्युएशन म्हणजे स्मार्ट सिटी मिशन, मी त्याच्याबरोबर लिंक केलं. म्हणजे याच्याने काय होतं आहे की आजच्या टाईमची जी आपली सिच्युएशन आहे त्यामध्ये आपण जो पहिला अर्बन कल्चर होता म्हणजे हरप्पन कल्चर त्याचं यूज करतो आहे, त्याचं इन्स्पिरेशन घेतो आहे आणि आपलं स्मार्ट सिटी मिशन आपण डेव्हलप करतो आहे. ठीक आहे. तर हे झालं पूर्ण इंट्रो, कन्क्लुजन, बॉडी त्या एका क्वेश्चनचं. आणि असं तुम्हाला लिहायचं आहे. आता हे एका दिवसात होणार आहे का, नाही. मला स्वतःला एका दिवसात ते झालं नाही, बरोबर. तुम्हाला पण ते वेळ लागणार, पण वेळ लागला तरी चालेल, पण त्यासाठी जी प्रॅक्टिस आहे ती खूप गरजेची आहे. सुरुवात सिम्पली करा, काहीच म्हणजे ॲडव्हान्स करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला त्याच्यासाठी अजून सांगतो सिम्पल, तुम्ही स्टार्ट काय करा, जर्नलिंगने. जर्नलिंग म्हणजे काय असते की तुम्ही दिवसभर जे पण करताय स्टडी, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय सकाळी न्यूजपेपर वाचला, दुपारी काहीतरी एक स्टडी म्हणजे एक टॉपिक घेतला ते वाचलं, मग संध्याकाळी काय करा, झोपायच्या अगोदर किंवा जेवायच्या नंतर जर्नलिंग करा. जर्नलिंग म्हणजे तुम्ही लिहा, एका नोटबुक घ्या आणि त्यामध्ये लिहा की मी आज पूर्ण दिवस काय केलं, मला म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी कळल्या. आता जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये स्टडी करताय तर इंग्लिश मिडियममध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये लिहा की मी आज हे असं असं केलं आणि मला याच्यामधून हे पॉईंट्स भेटले आणि त्यामध्ये म्हणजे माझा दिवस कसा गेला. तर याच्याने काय होईल, एक सायकोलॉजिकल बेनिफिट क्रिएट होतो. सायकोलॉजिकल म्हणजे बेनिफिट कसा की तुम्ही लिहिताय, जर्नलिंग करताय म्हणजे तुम्ही तुमचे थॉट्स पेपरवर मांडताय. ठीक आहे. दुसरा, तुमची आन्सर रायटिंग पण वाढते. तिसरा, तुम्हाला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन क्रिएट होतं आहे.
तो सॅटिस्फॅक्शन म्हणजे का क्रिएट होतो आहे की तुम्हाला जे पण तुमचे डोक्यामध्ये जे पण चाललेले असतात, आपण बोलतो ना की माझं डोकं आज खूप ओव्हरवेल्म झालं आहे, आयडियाज खूप जास्त आहेत, म्हणजे खूप भरल्यासारखं वाटतं डोकं, ते सगळं तुम्ही हलका करणार त्या पेजवर. आणि ते एक खूप चांगली गोष्ट आहे. डॉक्टर लोक पण हे सजेस्ट करतात. ठीक आहे, तर तुम्ही हे स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर दुसरा सिम्पल एक कोणता पण टॉपिक घ्या, एक सिम्पल टॉपिक, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी फेडरलिझमचं सांगितलं तसा कोणता पण एक टॉपिक घ्यायचा, चांगल्या प्रकारे तो वाचायचा, प्रॉपर त्याची एक रीडिंग करायची, तो समजून घ्यायचा. ठीक आहे, समजून घेतलं त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे की काय क्वेश्चन विचारलेले आहेत, कसं विचारलेलं आहे, काय मला गरज आहे त्या टॉपिकबद्दल वाचण्याची, समजून घेण्याची, ते बघून घ्यायचं. मग त्यानंतर काय करायचं, त्या PYQच्या ओरिएंटेड नोट्स बनवायचे. म्हणजे तो टॉपिक वाचला, त्याचे PYQ बघितले आणि मग ते PYQ वाईज त्याचे नोट्स बनवायची. आयदर तुम्ही हेल्प घेऊ शकता आपल्या DKMPCच्या नोट्सची किंवा तुम्ही स्वतःचं पण बनवू शकता. ठीक आहे, आयदर वे इज पॉसिबल. त्याच्यानंतर नोट्स बनवलं, मग त्याच्यानंतर येतं रिव्हिजन. आता इथे कसं आहे, रिव्हिजन मल्टिपल असले पाहिजे. तुम्हाला रिव्हिजन एवढे जास्त करावे लागतील की ते पॉईंट्स तुम्हाला चांगल्या प्रकारे डोक्यात बसतील. हे झालं. मग रिव्हिजन केलं, मग त्यानंतर शेवटचा पॉईंट येतो आन्सर रायटिंग. हे तर तुम्हाला करायचंच करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कंटिन्युअसली करणार, तसं आपला 21 डे रूल जो मी सुरुवातीला सांगितला, जसं तो तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करणार तसं तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज भेटत राहील. ठीक आहे, तर हे झालं बेसिक. आता ॲडव्हान्स लेवलचं थोडं पॉईंट सांगून देतो. जसं ॲडव्हान्सचं आपण काय करणार, व्हॅल्यू ॲडिशनमध्ये काय करणार, जसं मी सुरुवातीला सांगितलं, डायग्राम्स, म्हणजे आपलं क्वेश्चन दाखवताना की तुम्ही डायग्राम्स करताय, तुम्ही त्याच्यानंतर ग्राफ्स काढताय, तुम्ही मॅप काढताय, तर ते खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. फॉर एक्झाम्पल इंडियाचा मॅप आहे, तो तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हाच ते क्वालिटी बनेल. ठीक आहे, आणि तुम्ही इन हँड करताय म्हणजे फटाफट करताय, तर तुम्हाला असं नाही की परफेक्टच बनला पाहिजे, पण थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी वाढली पाहिजे. महाराष्ट्राचं करताय तर तुम्हाला महाराष्ट्राचं पण हे आलं पाहिजे. बस आपल्याला जास्त काय हे नाही करायचं आहे, क्वालिटी नाही करायचं आहे. आपल्याला फक्त असं करायचं आहे की तुम्ही कुठे पण तुम्हाला पॉईंट दर्शवायचं आहे, दाखवायचं आहे, ते तुम्ही दाखवता आलं पाहिजे. म्हणजे वेस्टर्न घाट तर तुम्हाला दाखवायचं आहे, तर झालं हा काम वेस्टर्न घाटचा. तुम्हाला विदर्भ दाखवायचं आहे, तर तुम्ही इथे विदर्भ दाखवला, बरोबर. तर तुम्हाला असं पॉईंट्स दाखवायचे मॅपच्या थ्रू, आणि ते इझी आहे. दुसरा, डेटा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इकॉनॉमिक्स वाचताय किंवा तुम्ही सोसायटी वाचताय किंवा तुम्ही GS2मध्ये कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज वाचताय, तर तुमचा जो फॅक्ट डेटा आहे, तो तुम्हाला जो तुम्ही प्रिलिम्समध्ये पार्ट केला आहे, तो खूप जास्त यूज होणार तुम्हाला मेन्समध्ये. ठीक आहे, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे यूज करायचा आहे. त्याच्यापुढे डेटा झालं, व्हॅल्यू ॲडिशन, अजून मग कमिटीज आहेत. जसं मॅम आता आपल्या DKMPCमध्ये लेक्चर घेत आहेत GS3चा. आजच एक लेक्चर झाला GS3चा. त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कमिटीज कवर केले आहे. फॉर एक्झाम्पल शांतकुमार कमिटी, ठीक आहे, त्याच्यानंतर अशोक दलवाई कमिटी. तर हे कमिटीज खूप जास्त व्हॅल्यू ॲडिशन करतात. याच्यामध्ये डबलिंग फार्मर्स इन्कम ह्याच्या बाबतीत बोललं गेलं, MSP बाबतीत बोललं गेलं, त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत. तर असे जे टॉपिक्स असतात त्यामध्ये हे कमिटीज खूप महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, हे व्हॅल्यू ॲडिशनचं काम करतात. त्याच्यानंतर तुम्ही कोणतं पण कोट वाचलं, कोणत्या पण एका फेमस पर्सनॅलिटीचं, डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गांधीजी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, यांचे जे फेमस कोट आहेत, स्वामी विवेकानंद. ठीक आहे, म्हणजे त्यांचा एक कोट मला खूप चांगल्या प्रकारे आठवतो की ओनली दे लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. म्हणजे तेच लोक जगतात जे दुसऱ्यांसाठी जगतात. म्हणजे तेच लोक जिवंत आहेत जे दुसऱ्यांसाठी जगतात, बाकी सगळे मेलेलेच आहेत. ठीक आहे, खूप सुंदर कोट आहे आणि प्रेरणा देतो आपल्याला की आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. तर असे कोट्स तुम्ही प्रॉपर पाठ करून ठेवा, त्यांना जमा करून ठेवा, जे तुम्ही इथिक्समध्ये यूज करता येईल. ठीक आहे, इथिक्समध्ये यूज करू शकता तुम्ही, त्यांना डायरेक्टली आपल्या GS1मध्ये पण यूज करू शकता जर क्वेश्चन तसा असेल तर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनच्या हिशोबाने आपल्याला चेंज करायचं आहे. आपल्याला येतं म्हणून तिथे लिहायचं नाही आहे. ठीक आहे, तर फायनल टेकअवे आता या व्हिडिओचा आला आहे. तर फायनल टेकअवे काय आहे आपला, की अंडरस्टँड द प्रोसेस, डोंट जस्ट फॉलो द फ्लो ब्लाइंडली. म्हणजे
प्रोसेसला फॉलो करा, प्रोसेसला समजून घ्या. असं ब्लाइंडली फॉलो करू नका. आता मी तुम्हाला जे बोललो की असं लिहा, हे पॉईंट्स ॲड करा, ते पॉईंट समजून घ्या, ते बोलणं खूप इझी आहे आणि ते तुम्हाला पटणं पण इझीच आहे. पण त्यानंतर तुम्ही त्याला फॉलो करणं, ते पण तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार ते टफ आहे. आणि ते टफ इझी बनवण्याचं काम माझं आहे. म्हणजे मी तुम्हाला जे समजवलं ते तुमचं काम काय आहे की तुम्ही त्या प्रोसेसला चांगल्या प्रकारे समजून स्लो बेबी स्टेप्स घेऊन करत राहणं. आणि स्लो एक स्टेप्स केले तर एक दिवस तो चांगल्या प्रकारे ग्रॅज्युअली वाढतो. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला एक बुक्स सजेस्ट करतो मी, ॲटॉमिक हॅबिट करून. त्या बुकमध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलं आहे की एका दिवसात जर तुम्हाला 5 तास स्टडी करायचं आहे, त्याच्याऐवजी जर तुम्ही आज चालू केलं 10 मिनिट आणि ग्रॅज्युअली तुम्ही 5 तासापर्यंत पोहोचले, तर तो जो इम्पॅक्ट असेल या 10 मिनटापासून 5 तासाचा, तो खूप मोठा इम्पॅक्ट असेल आणि त्यालाच आपण बोलतो ॲटॉमिक हॅबिट, जे त्या बुकमध्ये लिहिलेलं आहे. तर हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर APJ अब्दुल कलामचे कोट आठवतं की जर स्वप्न बघायची म्हणजे स्वप्न पूर्ण करायची असेल तर स्वप्न बघावे लागतील. यू हॅव टू ड्रीम बिफोर ड्रीम्स कम्स ट्रू. म्हणजे स्वप्न पूर्ण करायच्या अगोदर स्वप्न बघावे लागतील. तर स्वप्न तुम्हाला काय बघायचं आहे की मला मेन्स क्लिअर करायची आहे. मग त्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, मेन्सचं आन्सर रायटिंग करावं लागणार. प्रॉपरली आन्सर रायटिंग केलं, प्रॉपरली डेली बेसिसवर ग्रॅज्युअल स्वतःला हे केलं, प्रोग्रेस केलं, तर तुम्ही अल्टिमेटली चांगल्या प्रकारे स्वतःला हे करू शकणार, ग्रोथ करू शकणार. आणि याचा आन्सर रायटिंगचा सर्वात मोठा बेनिफिट आहे, तुम्हाला UPSC एक्झाम पण देता येईल. तिथे पण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह होऊ शकता. MPSC तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे एक स्कोप देतो. आजच्या टाईमला कॉम्पिटिशन मेन्समध्ये कमी आहे MPSCमध्ये जर आपण बघितलं, कारण की खूप लोकांना डायरेक्शन काय आहे, म्हणजे काय असलं पाहिजे, कुठून स्टार्ट केलं पाहिजे मेन्सचं ते माहीत नाही आहे. सगळे असे तारांबळ झाली लोकांची. मग त्यामध्ये जो याचा ॲडव्हान्टेज घेईल तो पोस्ट घेऊन जाईल. आणि आपलं फायनल काम आहे पोस्ट घेणं. आपल्याला कोणतेही PhD नाही करायचे, आपल्याला कोणतेही ॲडव्हान्स्ड लेवलचं स्टडी नाही करायचे, आपल्याला फक्त पोस्ट घ्यायचे. ठीक आहे. सो हे आपलं झाला व्हिडिओ. पुढे अजून काही जर मला कोणतं डिमांड आली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, तर त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवून पाठवतो. ठीक आहे. सो माझं फायनली हे सांगायचं आहे की DKMPC जे आपल्या क्लास आहे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कोर्स चालू केला आहे. खूप क्वालिटी लेवलचं आहे. त्याच्यामध्ये ते मेंटरशिप प्रोव्हाइड करणार आहेत, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहेत, प्रत्येक क्लासेसचे नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहेत. आणि मेंटरशिपमध्ये मी पर्सनली आहे इन्वॉल्व. ठीक आहे. जर कोणी पण याच्यामध्ये कोर्स घेतला तर मी पर्सनली त्यांना मेंटरशिप देणार, चांगल्या प्रकारे त्यांना समजवणार की कोणत्या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आणि आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त एफर्ट करून जास्तीत जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सो दॅट्स इट. थँक्यू.